तर जिल्ह्यांमध्ये काय घडलं ते आपण पाहूया। होळीसाठी कोकणामध्ये जाणाऱ्यांना खास सोय, मध्य पश्चिम आणि कोकण रेल्वेकडून होळी विशेष रेल्वेची घोषणा। पुरंदरमधील कऱ्हा नदीवरील नाझरे धरणामध्ये पाणीच नाही। बारामती आणि पुरंदर तालुक्यामधील अनेक गावांवर पाणी टंचाईचं संकट। वन विभागाकडून वर्षभरात जनावरांच्या हल्ल्या प्रकरणात 7.52 कोटींची नुकसान भरपाई दिली। मानवी जीवितहानी, पशुहानी, पीक नुकसान अशा प्रकारांमध्ये पीडितांना वन विभागाची आर्थिक मदत। नांदेड जिल्ह्यामध्ये गव्हाच्या एकरी उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ। 39,000 हेक्टरवर गव्हाची सर्वाधिक लागवड। मात्र भाव स्थिर असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। दापोली आणि मंडणगडमध्ये कातळ शिल्प आढळले। संशोधकांकडून अभ्यास सुरू। लवकरच कातळ शिल्पांचं रहस्य उलगडणार। लातूरच्या गुरदाळमध्ये हरिनाम सप्ताहामध्ये भगरीमधून 50 जणांना विषबाधा। उदगीरमध्ये बाधितांवर उपचार। वर्ध्याच्या शिवणीमध्ये अवैध दारू भट्टीवर पोलिसांची कारवाई। 11 लाख रुपये किमतीची गावठी दारू नष्ट, तर 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल।